हो तर हे राम राम नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या लाडक्या चॅनलवर. आणि आज आहे 30 डेज चॅलेंजचा किती 13वा दिवस. तर आज आहे मी ॲक्च्युली मी सकाळी जायला जरा हेडेक होत होतं म्हणून जायला भेटलं नाही, पण आता आलो मी माझ्या कामावर काम करतानाच इकडं आमचा व्ह्यू हा दिसतो बघा. आमच्या कामाच्या पत्रावर वगैरे चढायचं तर एक जबरदस्त व्ह्यू दिसतात, एक मजा येते या कामामध्ये. त्या बिल्डिंगवर केलात तर किती मजा येईल माहिती आहे. मी जाऊन आलोय, लय भारी, म्हणजे सर्व पूर्ण ओव्हरऑल व्ह्यू दिसतो 360. आणि वर पण तिकडे पण जाऊन आले, तिकडे असे पूर्ण काम करून आले वर एकदम टोकावर गेल्यावर माणसांना विचारतो रे मी की तुम्हाला भीती नाही वाटत काय की अरे असं पाऊस वगैरे जास्त पडला आणि डोंगर वगैरे कोसळला तर काय करणार. बोलतात नाही रे इथे तरी पण सेफ वाटतं बोलतात. अरे मी बोललो यार मला तर झोपच नाही येणार यार की एवढ्या म्हणजे कधी पण काय पण होईल, डोंगर विंगर कोसळेल, पाय म्हणजे काय अडकून बिडकून राहू खाली, माती खाली दबून, डेंजरस. ते मला तर नाही जमणार. यार एक सीन झाला यार, एकानं एवढं आता रेकॉर्ड केलं ह्याच्या पुढे. अजून फोन आलेला माझा आणि अरे यार तो ऑटोमॅटिक कट झाला आणि व्हिडिओ पण बंद झाला. आता बोललं यार एवढी रेकॉर्डिंग वाया गेली यार, म्हणजे 10-15 मिनिटं मी फक्त असाच बडबडतोय यार. यार आता परत तेच तर नाही बोलणार यार मी. का अच्छा दुसरा विषय हा, अरे यार सॉरी मी विसरलो. एक विषय बरं झालं लक्षात आलं. एक विषय होता रे, अरे तिकडे विषय नाही म्हणजे एक तुम्हाला दाखवतो तो डोंगर. त्या डोंगरावर आम्ही आहे ना एकदा फिरायला गेलेलो आणि तिथून आहे ना म्हणजे 2 जणच होतो, मी आणि माझा मित्र. एका पोराने आता टुल्ली देऊन टाकली. मग आम्ही 2च गेलो आणि गेलो मंदिर कोणतं आहे रे मंदिर ते लक्षात नाही. मी थोड्या वेळात देण्यास हे करून बघतो, सर्च करून बघतो. खंडोबा टेकडी लक्षात आलं. खंडोबाचं मंदिर आहे वर, तिथे ना आहेत भरपूर जणांनी ब्लॉग बनवले खंडोबा टेकडे करून. तर गेलो आम्ही बघायला. मंदिरात गेलो आणि पायबिया पडलो यार. माझा एक म्हणजे मी एकदाच पडलो, माझा मित्रने काहीतरी 100-200 वेळा पडला असेल पाया. तर गेलो नंतर मग मीच बोललो की अरे यार आता एवढं वर आलोय तर मग डोंगर जरा पुढे जाऊन येऊया ना. बोलतात नदी वगैरे पुढे, काय माहिती डोंगरामध्ये नदी आहे का नाही, मला तर नाही, मी तर नाही बघितले, पण आहे बोलतात. तिथून असं पुढे गेल्यावर आहे ना आतमध्ये खाली गेल्यावर असं डोंगराच्या मध्येच आहे असं बोलतात. आता काय माहिती, मी बोललो जाऊया बघून येऊया. बोललं ठीक आहे जाऊया. तर मंदिरातून पाय पडून पुढे गेलो. तिकडे रस्ता तर लय बेकार आहे, म्हणजे एकदम संडास बिंडास बांधलेलं आहे मध्ये, तर त्याच्यामधून जायला लागतं. एक सीन झाला तो सांगू नाही शकत तुम्हाला तिकडे. तर गेलो आणि पुढे जाता मग तसं तिकडे ना 2 पोरं आमच्या मागे येत होती रे. 1-2दा वर गेलो, ते पण आमच्या मागेच होते. बोललो अरे येत असतील, म्हणजे आपल्या रस्ता विसरतात काय जण, तर मग पाठी येतात ना असं वाटलं मला. तर नाही रे, ते ना जिथे आम्ही जात होतो ना तिथे ते लोक येत होते आणि पाठीमागेच होते. पहिली माझी नजर गेली की अरे हे लोक आपल्या मागे येतात रे. ओमकारला बोललो, ओमकार नाव आहे त्याचं. ओमकारला बोललो की भाई पाठी येतात वाटतं रे, आपल्या पाठलाग करतात. तो बोलतो अरे नाही रे, सोबत असेच येत असेल, त्यांना पण रस्ता त्याला पण तेच वाटलं की अरे भाई रस्ता विसरला असेल सोड.
तर आम्ही आहे ना गेलो, अजून एकदा पुढे गेलो. नंतर मग मी बोललो बघ परत हे झालंय येतोय. बोलतो अरे हा रे खरंच येत आहेत, एक काम करू कल्टी मारू. कारण ऍक्च्युली काय आहे त्यांच्या हातात हतियार वगैरे असेल काय असेल काय सांगता येत नाही ना रे. बोललं आम्ही दोघच म्हणजे काय पकडून मारला फिरला ना आणि मारतील ते अलग आणि हे काय काय मोबाईल बिबाईल जाईल तो अलग एकदम. म्हणून बोललो जाऊ दे माघार घेऊया. गपचूप त्यांच्या बाजूनेच आलो असा. तिकडे अरे पण पोरी बिरी सगळ्या म्हणजे बायका वगैरे फॅमिलीज वगैरे जात होती. म्हणजे मागच्या पावसाळ्याचं बोलतोय मी, या पावसाळ्याचं नाही. तेव्हा गेलो आम्ही. त्याच्यानंतर कुठे बाहेर फिरायलाच गेलो नाही. हे हरामी मित्रांना टाइमच नाही. देवस्थानं फिरायचे त्यांना. तुलाच बोलतोय. देवस्थान अरे यार देवस्थान लग्नानंतर पण फिरू शकतो ना यार. देवस्थान आताच का फिरायचे म्हणजे यार. आता मित्र आहे तोपर्यंत फिरायला पाहिजे ना जरा कुठेतरी, म्हणजे डॅम वगैरे काय असेल, विला असू दे काही. तर यार ह्यांना बाई काय बोलू, देवस्थान पाहिजे. विठू माऊली तू माऊली जगाची. म्हणून जायला भेटत नाही. आणि दुसरे मित्र आहेत ते आहेत जरा चांगले म्हणून काय करणार. अरे पाऊस पडायला लागला रे. अरे ऊन पडते, उन्हासारखं डोळे अरे जसं ऊन पडतं ना तसं वाटतंय. एकदम बारीक होत आहेत डोळे. पण लय मजा येते डोंगरावर तिकडे. आहेत आता मित्र पण झाले. आता बघू. हा मोठा झाला वाटतं व्हिडिओ. हा किस्साच मोठा आहे म्हणून टाइम तर लागतं. तेव्हा त्या शाळेवर पण मी काम केलंय. तिकडे पाठीमागे शाळा आहे ना तिथे. त्या शाळेवरून पण मस्त व्ह्यू दिसतो एकदम. ना सगळ्या झाडांमध्ये एकटाच तो नारळाचा दोन आहेत सॉरी. इथे पण एक आहे. 2च नारळाचे झाड आहेत. एखादा पिसारा आहे, एखादा पिसारा नाही. आहे नाही, आहे नाही. अरे इकडची बघितलेच नाही मी. इकडे पण आहेत. चला मग आजसाठी एवढंच. आता पाऊस पडायला लागला. आता बोललो खाली उतरतो आता. असंच काम नव्हतं काय, पण असं तुम्हाला दाखवायची इच्छा झाली म्हणून बोललो दाखवून टाकूया. तुम्हाला अजून पत्रावरचे व्हिडिओ बघायचे असतील तर नेट किंवा गच्चीवरचे तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा की म्हणजे पाहिजेत का असं, म्हणजे पत्रावर वगैरे फिरताना किंवा गच्चीवर फिरताना असे व्हिडिओ पाहिजे का तुम्हाला, ते सांगा. मग तुम्हाला हजर करतो. कुठे पण पत्रावर चढल्यावर तुम्हाला आधी व्हिडिओ बनवून ठेवेल व्ह्यूचा. मी जास्त तर याच एरियामध्ये फिरतो. पण आहेत दुसरे पण एरिया आहेत, तिकडे पण जातो कधी. एकदा दाखवेन तुम्हाला. एक आहे ना एका गच्चीवरून क्रिकेट ग्राउंडच दिसतो एवढा मोठा एकदम. पवई साईडचा बघितलंय ना, मजा येते. असं वाटतं कधी खेळायला भेटलं पाहिजे तिकडे. खेळायला अरे लय मोठी इच्छा आहे रे माझी की ते गोल ग्राउंड असतं आपलं, मेन IPL वगैरेचं ग्राउंड असतं, त्याच्यावर जाऊन खेळायची किती मजा येईल ना. उड्या टाकायला भाई एकदम
डाईव्ह वगैरे टाकून कॅच पकडायची मस्त एकदम, लागत नाही काय. हा लागतं पण हा ते पण आहे, ते लागत तर असेल, त्यांची फिजिक पण तशी असते त्याच्यामुळे त्यांना काय थोडं लागलं तरी काय फरक नाही पडत. पण आपलं नाही ना तसं, आपल्या हड्ड्या मजबूत आहेत एकदम ना, कॅल्शियम असं भरून भरून भरले त्याच्यामध्ये हातापायांमध्ये, म्हणून टेन्शनचंच काम आहे ते. गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया, संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया, दिल में मेरे ख्वाब तेरे, तस्वीरें जैसे हो दीवार पे, तुझ पे फिदा मैं क्यों हुआ, आता है गुस्सा मुझे प्यार पे, मैं लुट गया मान के दिल का कहा, मैं कहीं का ना रहा, क्या कहूँ मैं दिलरुबा, जरा सा हंस के जो देखा तूने, मैं तेरा बिस्मिल हो गया, गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया. भंगारच गायलो असेल, एवढं काय चांगलं तर नाही गायलो. पण आवडलं नाही तर अनसबस्क्राईब करू नका, असं नुकसान होईल, नुकसान. कसा खराब झालेला आहे. चला मग ठीक आहे, चला बाय. जर आहे ना हा व्हिडिओ 100 व्ह्यूज पर्यंत तरी गेला ना, तर आपण त्यावाल्या पत्रावर जाऊया. हा काय, ओके. आणि फायनल लेवलला आपण यावाल्या पत्रावर जाऊया, याच्या मोठ्या बिंगो फायनलच्या फायनलला आपण त्या बिल्डिंगवर जाऊया. ओके, बाय बाय.